सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आता आपल्याबरोबर आहेत। चव्हाण साहेब, कशा पद्धतीने बघताय? मुख्यमंत्री आता स्वतः सांगतात की वेळकाढूपणा सरकार करत नाहीये, ही जी वेळ मागितलेली आहे ती याचिकाकर्त्यांनी मागितली आहे। असं आहे की न्यायालयीन प्रकरणामध्ये बऱ्याचशा वेळेस तारखा पडत राहतात आणि तुमचा आवाज येतोय, तुम्ही बोला। हा, न्यायालयीन प्रकरणामध्ये बऱ्याचशा वेळेस वेळ लागतो हे नाकारता येत नाही, परंतु सरकारने आपली बाजू जी मांडणं अपेक्षित आहे, म्हणजे सरकारच्या माध्यमातून जे ॲफिडेव्हिट द्यायला पाहिजे होतं ते कदाचित आज सादर झालेलं नाही। मला वाटतं की सरकारची भूमिका जर या बाबतीत स्पष्ट असेल तर सरकारने आपली तरी किमान भूमिका घ्यायला हरकत नाही। याचिकाकर्त्यांची त्यातली जी काय भूमिका आहे किंवा त्याच्यामध्ये इंटरव्हिनर जे काही होऊ इच्छितात त्यांच्या भूमिका येतील कालांतराने, परंतु सरकार म्हणून आपली भूमिका त्या ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून सरकारने सादर जर लवकर केली तर कदाचित तारखा एवढ्या पडणार नाहीत आणि लवकर न्यायालयाला या बाबतीमध्ये निर्णय घेणं सोयीचं होईल। तर मला वाटतं हा विलंब टाळण्याजोगा होता, जो कदाचित आज होऊ शकलेला नाही, हा त्यातला मुद्दा आहे आणि म्हणून त्यांनी लवकर ॲफिडेव्हिट देणं हे महत्त्वाचं आहे। मात्र सरकार म्हणतंय आम्ही आरक्षण देणारच आहोत, आम्ही नाही म्हणत नाही आहोत। तुम्ही देखील मुख्यमंत्री राहिलेला आहात, यामध्ये काय अडचण आहे असं तुम्हाला वाटतंय की सध्याचं सरकार वेळकाढूपणा करताय? नाही, असं आहे की त्याच्यामध्ये राणे समितीने अहवाल दिलेला आहे, त्याच्यामुळे कायदेशीर मुद्द्यावर बरंचसं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये आलेलं आहे। आता न्यायालय ह्याच्यामध्ये नेमकी काय भूमिका घेणार आहे हे पाहावं लागेल, परंतु सरकार जर ह्याच्यामध्ये कमिटेड असेल तर सरकारने आपली बाजू त्या ठिकाणी ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून तातडीने देणं महत्त्वाचं आहे, हा त्यातला एक भाग आहे। आणि म्हणून सरकारने आपली भूमिका म्हणजे तोंडी सांगतायत की आम्ही फक्त हाच एक मार्ग नाही आहे, अन्य मार्गाने सुद्धा मदत करा अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे। तर मला वाटतं की मग कृतीमध्ये आपण कुठे अडत आहे हा त्यातला विषय आहे आणि त्यामुळे न्यायालयामध्ये जे सरकारला करणं अपेक्षित आहे, सरकारने भूमिका जे घेणं ठरवलेलं आहे ती तरी बाजू समोर येऊ द्या ना। मात्र आज एक महत्त्वाचा निर्णय काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे मराठा तरुणांसाठी असू देत किंवा आर्थिकदृष्ट्या कमी असलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या सगळ्या कुटुंबांसाठी या तरुणांसाठी हा निर्णय आहे। ईबीसी साठीची सवलत वाढवलेली आहे, त्यासाठी त्याचबरोबर शिक्षणासाठी खेडेगावातून शहरात येणाऱ्या लोकांना देखील मुलांना देखील सरकार मदत करणार आहे। त्यामुळे एक पाऊल सरकारचं पडलंय असं वाटतंय का? असं आहे की एक तर मगाशी मुख्यमंत्र्यांचं जे वक्तव्य मी पाहिलं की काही जागा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये वगैरे मराठा समाजासाठी आरक्षित करण्याचा निर्णय वगैरे त्यांनी उल्लेख करून सांगितलं की 900 जागा काही मुलांना उपलब्ध होतील। मला मुख्यमंत्र्यांना एवढं सांगायचं, हा निर्णय मागच्या आमचं सरकार असताना हा निर्णय घेतला गेलेला आहे। न्यायालयीन प्रकरणामध्ये हे सगळं अडकल्यामुळे मग तो निर्णय अंमलबजावणी त्याची जी काही प्रक्रिया सुरू होती त्याच्यामध्ये बाधा निर्माण झाला आणि त्यानंतर त्या ठिकाणी ॲडमिशन्स थांबले। त्यामुळे हा नवीन काही निर्णय नाही आहे, तो मागच्याच आमच्या सरकारने मराठा समाजातल्या मुलांना शैक्षणिक ज्या काही सवलती देणं अपेक्षित त्यातून हा निर्णय मागच्या सरकारने घेतला, आमच्या सरकारने वाढवली आहे। असं आहे की फीची प्रतिपूर्ती त्याचा उल्लेख मगाशी मुख्यमंत्र्यांनी किंवा शासनाच्या निर्णयातून ती माहिती समोर येते की फी प्रतिपूर्ती आपण पाहतो की शासनाची प्रतिपूर्ती कधीच वेळेवर होत नाही, तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचंही नुकसान होतं, शिक्षण चांगल्या कॉलेजचंही नुकसान होतं आणि सरकारी प्रतिपूर्ती 2-2 वर्ष होत नाहीत। आपण पाहतो की आता ज्या सवलती सरकारने देऊ केल्या होत्या त्या मागण्याकरता शिक्षक हे औरंगाबादच्या कॅबिनेट समोर ज्यावेळेस गेले तर त्याच्यावर सरकारने लाठी हल्ला केला। म्हणजे प्रतिपूर्ती ही वेळेवर होत नाही, विद्यार्थ्यांना सवलती वेळेवर प्राप्त होत नाही, धड फायदा कॉलेजेसलाही होत नाही आणि विद्यार्थ्यांनाही होत नाही आणि त्या मागण्यासाठी शिक्षक जर पुढे गेले त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना मारहाण पोलिसांच्या माध्यमातून झाली। मला वाटतं की यातून काहीतरी निर्णय। मात्र चव्हाण साहेब, स्वागत करायला काय हरकत आहे? फक्त सरकारीच नाही तर खाजगी क्षेत्रामध्ये देखील खाजगी कॉलेजेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे इथून पुढे। त्यामुळे सरकारने एक पाऊल टाकलेलं आहे, इतर देखील मागण्या आहेत, त्याचा सरकारने खरंच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। मात्र एक पाऊल सरकार टाकतंय तर विरोधक म्हणून स्वागत करायला काय हरकत आहे? मी काही त्यांचा विरोध कुठे करतोय? माझं म्हणणं एवढंच आहे, जे तुम्ही सांगताय त्याची अंमलबजावणी वेळेवर सरकार म्हणून तातडीने व्हावी। 2-2 वर्ष जर फायदे मिळत नसतील, फी मिळत नसेल, प्रतिपूर्ती होत नसेल तर ही सगळ्या घोषणा कागदावर राहू नये असंच आमचं म्हणणं आहे, बाकी काहीच नाही।
मात्र सध्या त्यांनी 1000 कोटींची जी तरतूद केलेली आहे ती पुरेशी आहे का असं वाटतंय? पुरेशी आहे? तरतूद करणं आणि प्रत्यक्षात पैसे देणं यात खूप फरक आहे. कारण मी सुद्धा डिपार्टमेंट चालवलेलं आहे. वित्त विभागाची वर्किंग कशी असते आम्हाला बऱ्याचशा वेळेस दाखवलं जातं की आपण एवढी तरतूद केली, प्रत्यक्षात डिस्बर्समेंट होत नाही वेळेवर. तर आमचं म्हणणं की मुख्यमंत्र्यांची इंटेन्शन बरं दिसतं आहे, परंतु प्रत्यक्षात आपण करणार आहात का? प्रत्यक्षात पैसे वेळेवर द्याल त्यावेळेस मिळालं म्हणून समजू आपण. मुख्यमंत्री म्हणतायत की फक्त आरक्षणाने प्रश्न सुटणार नाहीये, तर तुम्हाला काय वाटतंय आणखी काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे आणि फक्त आरक्षणाने प्रश्न सुटू शकतो का असं तुम्हाला वाटतंय का? आरक्षणामुळे हक्क प्राप्त होईल. म्हणजे फक्त आरक्षण देण्यामागची भूमिका आहे की कायद्याने संरक्षण मिळेल. आपण सरकारवर नुसतं अवलंबून न राहता कायद्याने एखादी गोष्ट झाल्यानंतर सरकारला हे करणं कायद्यानेच बंधनकारक होईल आणि म्हणून आरक्षण हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. मात्र आणखी काय करायला हवंय जर फक्त आरक्षणाने प्रश्न सुटणार नसेल तर? नाही, आमचं म्हणणं पहिलं पाऊल तर आरक्षण देणं हा त्यातला महत्वाचं पाऊल आहे. ते दिल्यानंतर मग सामाजिक जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये चर्चा करून निर्णय घेता येतील. परंतु आज जे खरं म्हणजे मराठा समाजाला कुठलं राजकीय आरक्षण नकोच आहे. मुद्दा जो आहे तो ह्यातून निर्माण झालेला की शैक्षणिक काही सवलती पाहिजेत, काही आर्थिकदृष्ट्या मदत करण्याची गरज आहे. हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. हे जर कायद्याने एक संरक्षण दिलं तर आपोआपच या गोष्टी त्याची अंमलबजावणी करावीच लागेल, सरकारला करावीच लागेल. त्याचबरोबर मुख्यमंत्री असं म्हणतायत या सगळ्या दरम्यान की शिक्षणाचा बाजार झालेला आहे, अनेक संस्था या ठिकाणी आहेत, त्यामुळे कोणाशी बोलायचं हे कळत नाहीये. सो शिक्षणाचा बाजार झालाय असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितच शिक्षणाचा बाजार काही प्रमाणात आहे, नाकारता येणारच नाही. वस्तुस्थिती आहे. कॅपिटेशन फीजवर आपल्याला बंदी आहेच, पण असंही पाहतोय की राज्यामध्ये अनेक संस्था आहेत की ज्या ठिकाणी आहेच असे उद्योग, ते थांबवलेच पाहिजेत ना. कायद्याने त्यांना बंधनं आहेत, करता येत नाही, परंतु कॅपिटेशन फीज मोठ्या प्रमाणात आकारल्या जाण्याचे अनेक उदाहरणं राज्यात आहेत. संस्था कोणाच्या आहे महत्वाचं आहे, होतंय राज्यामध्ये, थांबवलं पाहिजे. चव्हाण साहेब, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात आणि काँग्रेसची त्याचबरोबर विरोधकांची भूमिका देखील तुम्ही स्पष्ट केलीत त्याबद्दल. त्यामुळे विरोधक आपल्याबरोबर होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की आणखी बऱ्याच गोष्टी करणं गरजेचं आहे, मात्र आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कायद्याने संरक्षण मिळायला हवंय.